हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या केसांसाठी तांदळाचं पाणी हे किती फायदेशीर आहे आणि तांदळाचं पाणी हे आपण आपल्या केसांसाठी कसं वापरायचं आणि तांदळाच्या पाण्याचे आपल्या केसांसाठी भरपूर सारे फायदे आहेत, तर ते कसे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग आपण आजचा व्हिडिओ हा स्टार्ट करूया। तांदळाचं पाणी हे आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्काल्पसाठी खूप बेस्ट आहे आणि खूपच फायदेशीर आहे। तर फ्रेंड्स, जगातल्या सगळ्यात मोठे केस असलेल्या जे जपानीज लेडीज आहे तर त्यांच्या केसांसाठी फक्त आणि फक्त तांदूळच वापरतात। तांदूळ सोडून किंवा तांदळाचं पाणी सोडून ते दुसरं काही आपल्या केसांसाठी वापरत नाही। फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल की जपानीज लेडींचे हेअर हे खूप शायनी आणि स्मूथ असतात आणि त्यांची हेअर ग्रोथ ही खूप पटपट होत असते आणि खूप लांब सडक त्यांचे केस असतात। तर फ्रेंड्स, तांदळाच्या पाण्याने आपल्या केसांचे भरपूर सारे हेअर प्रॉब्लेम्स हे लगेचच सॉल्व्ह होतात। आता हे तांदळाचं पाणी आपण आपल्या केसांसाठी कसं वापरायचं आणि तांदळाचं पाणी हे कसं तयार करायचं हे आपण बघूया। तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। आता तुम्ही एका बाउल मध्ये तांदूळ घ्या, त्यात थोडं जादा पाणी मिक्स करा। तुमच्या केसांची लेंथ ही जास्त असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात तांदूळ घ्या। जर तुमचे केस हे लहान असतील तर तुम्ही 3 ते 4 चमचे तुमच्यासाठी तांदूळ हे सफिशियंट आहे। तर फ्रेंड्स, तांदूळ घ्यायचे आहे, त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि ते व्यवस्थित उकळायचं आहे। जसं आपण भात शिजवतो तसं ते आपल्याला व्यवस्थित शिजवायचं आहे आणि ते शिजल्यानंतर जे वर पाणी आलेलं असतं तेच आपलं तांदळाचं पाणी। तर ते तांदळाचं पाणी आपल्याला आपल्या केसांसाठी वापरायचं आहे। आता हे तांदळाचं पाणी आपण आपल्या केसांसाठी कसं वापरायचं ते आपण बघूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तांदळाचं पाणी हे आपण आपल्या केसांना जर तेल लावलं आहे तर त्यानंतर ते तांदळाचं पाणी हे आपल्या केसांसाठी कसं वापरायचं, तर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे तेल लावलेलं असतं ते आपल्याला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे, म्हणजे शॅम्पू करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला आपल्या केसांवर तांदळाचं पाणी हे अप्लाय करायचं आहे। तर आपण ते कसं लावायचं, जेव्हा आपण शॅम्पू करतो तेव्हा आपल्या केसांमधलं सगळं पाणी हे व्यवस्थित काढून टाकायचं आहे। हळूवारपणे ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। सगळं पाणी हे तुमच्या केसांमधलं काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर मगामध्ये तांदळाचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी मिक्स करायचं आहे। आता हे पाणी मिक्स केल्यानंतर हे जे तांदळाचं पाणी आहे ते आपल्याला आपल्या केसांवर ओतायचं आहे। आता हे तांदळाचं पाणी आपण आपल्या केसांवर ओतल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिट आपल्या केसांची मसाज करायची आहे। आता ही मसाज झाल्यानंतर तुम्ही तुमचे केस हे नॉर्मल किंवा कोमट पाण्याने वॉश करू शकता। तांदळाच्या पाण्याने व्यवस्थित मसाज केल्यानंतर तुम्ही तुमचे केस हे नॉर्मल पाण्याने वॉश करू शकता। तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमचे केस धुण्यासाठी म्हणजे तुमचा हेअर वॉश करण्यासाठी तुम्हाला गरम पाणी हे अजिबात यूज करायचं नाहीये। जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर तांदळामधले जे न्यूट्रिएंट आहेत ते सगळे निघून जातील। त्यामुळे तुम्हाला हेअर वॉश करण्यासाठी कोमट पाणी किंवा गार पाणीच वापरायचं आहे। मी जर गार पाणी वापरलं तर बेस्टच आहे। गार पाणी वापरलं तर ते तांदळाचे जे न्यूट्रिएंट आहे ते तसेच्या तसे तिथे लॉक होतील आणि त्यामुळे तुम्हाला तांदळाचे भरपूर सारे बेनिफिट्स हे मिळतील। तर शक्यतो ट्राय करा तुम्ही गार पाणीच हेअर वॉश साठी वापरा। बट जर तुम्हाला गार पाण्याची सवय नसेल तर तुम्ही तिथे कोमट पाणीही वापरू शकता। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही तांदळाच्या पाण्याची प्रोसेस डन झालेली आहे। आता अजून एक गोष्ट, हे तांदळाचं पाणी तुम्ही स्प्रे बॉटल मध्ये स्टोर करूनही तुमच्या केसांवर स्प्रे करू शकता आणि जर तुम्हाला हे तांदळाचं पाणी तुमच्या केसांना लावायचं आहे, सोबतच तुम्हाला तुमच्या केसांवर एखादा हेअर मास्क हा अप्लाय करायचा आहे, त्यासोबतच तुमच्या केसांवर तुम्हाला ऑइल ही लावायचं आहे। या तिन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या केसांना जर लावायच्या असतील तर मी तुम्हाला सांगते, हे तिन्ही तुम्ही व्यवस्थित मिक्स करा आणि नंतर तुमच्या केसांवर ते तुम्ही अप्लाय करू शकता। आता हे तिन्ही तुम्ही मिक्स करून तुमच्या केसांना लावलं
की त्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिट तुमच्या केसांची मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हेअर वॉश करू शकता। फ्रेंड्स, ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या केसांवर कुठलंही कंडिशनर अप्लाय करू नका, कारण तुम्ही जेव्हा तांदळाचं पाणी लावता तेव्हा ऑलरेडी तुमचे केस हे कंडिशनिंग झालेले असतात, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कंडिशनरची गरज ही तुमच्या केसांसाठी पडणार नाही। फ्रेंड्स, तुम्हालाही तुमचे केस सिल्की शायनी हवे असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या केसांना तांदळाचं पाणी हे वापरून बघा आणि तुमच्या केसांची हेअर ग्रोथ ही कमी असेल किंवा स्लो असेल तरीही तुम्ही जर तांदळाचं पाणी हे यूज केलं तर तुमची हेअर ग्रोथ ही झटपट व्हायला सुरुवात होईल। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।